हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज संडे आणि संडे स्पेशल असा नाश्ता झालाच पाहिजे ना. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. मी आज बनवले होते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये होणारे पोहे. चला तर मग सुरुवात करूया. कसलाही जास्त पदार्थांचा मी वापर केलेला नाही आहे. कमी साहित्यामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतले होते 2 वाटी पोहे, 4-5 कांदे आणि 3-4 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. आता कांदा जितका जास्त ना, पोह्यांना चवही तेवढी छान लागते. चला तर मग सुरुवात करूया. आता काय करायचं, एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये पोहे धुवायचे आहेत आणि त्यानंतर ते एखाद्या भांड्यावरती ती चाळणी पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायची. म्हणजे पोह्यांचं पाणी निथळून जाईल सर्व आणि पोहे कसे सुटसुटीत होतील. आता इथे घेतली कढई. कढईमध्ये टाकलं 1 चमचा तेल आणि तेल छान तापलं की त्यामध्ये मी ॲड केले 1 वाटी शेंगदाणे. आता शेंगदाणे छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेंगदाणे काढून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं कांदा. कांदा छान परतून झाला की त्यामध्ये ॲड करायचा कढीपत्ता. कढीपत्ता छान परतून घेतला की त्यामध्ये ॲड करायची हिरवी मिरची. आता हे सर्वत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड करायची 1 चमचा हळद. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचे पोहे. पोहे ना थोडेशा हाताने असे सुटसुटीत करून घ्यायचे. तुम्ही बघताल छान असे पोहे सुटसुटीत झालेले आहे. अजिबात लगदा झालेला नाही आहे आणि छान हे एकत्र सगळं परतून घ्यायचं. त्यानंतर मग त्यामध्ये टाकायचे तळलेले शेंगदाणे आणि 1 चमचा मीठ. आता शेंगदाणे तुम्ही बघा जाळायचे नाहीत हां, छान असे मस्त रंग आलेला आहे. आता हे सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं. तयार आहेत पोहे. त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि मंद आचेवरती एक वाफ काढून घ्यायची. आता झाकण काढून घ्या. तुम्ही बघताल पोहे तयार आहे. त्यानंतर त्यावरती भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकली की नंतर सर्वात शेवटी ना त्यामध्ये मी अर्धा चमचा साखर ॲड केली. आता साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण त्याने काय होतं ना, पोहे छान असे मऊ होतात आणि खायलाही छान लागतात. मग सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे. तयार आहेत खमंग, लुसलुशीत, मऊ असे पोहे. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.